आता आपण पाहूया HTML मध्ये ऍट्रिब्यूट्स काय असतात. तर HTML ऍट्रिब्यूट्स आर यूज टू डिफाईन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन HTML एलिमेंट. HTML चा जो एलिमेंट असतो ना, ओपनिंग टॅग, क्लोजिंग टॅग आणि त्या आतमधलं कॉन्टेंट, तर याचे कॅरेक्टरिस्टिक जर आपल्याला डिफाईन करायचे असतील तर आपण HTML च्या ऍट्रिब्यूट्सचा यूज करत असतो. दे आर प्लेस्ड विथ इन द एलिमेंट्स ओपनिंग टॅग. नीट लक्ष देऊन ऐका बरं. दे आर प्लेस्ड विथ इन द HTML ओपनिंग टॅग ओनली. ओपनिंग टॅग जो असतो HTML चा, त्याच्या आतमध्येच आपण ऍट्रिब्यूट लिहत असतो ऑलवेज. कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, नेम अँड द व्हॅल्यू. बरोबर. तर आता नेम काय असतं? स्पेसिफाईज द प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. ज्या HTML टॅगच्या ओपनिंग टॅगमध्ये आपण ऍट्रिब्यूट डिफाईन केला असेल नेम ह्या नावाने, तर तो काय काम करत असतो? तो प्रॉपर्टी स्पेसिफाय करतो आपल्या HTML एलिमेंटची. आणि व्हॅल्यू पण एक ऍट्रिब्यूट आहे. तर व्हॅल्यू ऍट्रिब्यूट जेव्हा आपण यूज करतो, तर तो व्हॅल्यू सेट करत असतो त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या प्रॉपर्टीला. ठीक आहे. आता हे नेमकं कसं यूज करतात हे आपण पुढे बघणारच आहोत. मी परत सांगतोय, जेही मी सांगतोय ते सर्व फक्त तुम्ही नोट डाऊन करत चला, की हा ऍट्रिब्यूट असतात. आपण दोन प्रकारचे ऍट्रिब्यूट बघितले, नेम असतो, व्हॅल्यू असतो. जर आपण नेम दिला तर नेम काय काम करतो? प्रॉपर्टी स्पेसिफाय करत असतो. जर आपण व्हॅल्यू दिला तर व्हॅल्यू काय करतो? हा, व्हॅल्यू स्पेसिफाय करतो. या पद्धतीने फक्त लक्षात ठेवा, की हा असं असं काहीतरी असतं. आता ते जेव्हा आपण अप्लाय करू ना, त्या टायमाला तुमचं पूर्ण लक्षात येणार आहे. तोपर्यंत फक्त हा, असं काहीतरी असतं एवढं लक्षात घेऊन चालायचं. टेन्शन नाही घ्यायचं. त्यानंतर टाइप्स ऑफ HTML ॲट्रिब्यूट्स. आता आपण काय पाहिलं फक्त, की हा ॲट्रिब्यूट असतो जो आपण कुठे लिहत असतो? HTMLच्या ओपनिंग टॅगमध्ये, कुठल्याही एलिमेंटच्या ओपनिंग टॅगमध्ये. तर ओपनिंग टॅगमध्ये आपण ॲट्रिब्यूट्स लिहितो, एवढंच लक्षात घ्यायचं. त्यानंतर किती प्रकारचे ॲट्रिब्यूट्स असतात? तर कोर ॲट्रिब्यूट्स असतात, इंटरनॅशनलायझेशन ॲट्रिब्यूट्स असतात, जेनेरिक ॲट्रिब्यूट्स असतात. यापैकी आपण फक्त सर्वात जास्त लक्षात ठेवायचं, जर कोणी म्हटलं, जे इंटरव्ह्यूमध्ये देखील विचारले जातात आणि वेब डेव्हलपमेंट जर तुम्ही प्रॅक्टिकल करत असणार तर त्याच्यात देखील कोर ॲट्रिब्यूट्सच जास्त विचारले जातात. तर कोड ॲट्रिब्यूट्समध्ये काय असतं नेमकं ते बघून घेऊया. तर दीज आर बेसिक ॲट्रिब्यूट्स दॅट कॅन बी अप्लाइड टू मोस्ट HTML एलिमेंट्स. एक्झाम्पल इन्क्लुडेड ID, क्लास, स्टाईल्स. बरोबर. तर कुठलाही HTML एलिमेंट असेल तर त्यामध्ये सर्वात जास्त यूज केले जाणारे ॲट्रिब्यूट्स म्हणजे कोर ॲट्रिब्यूट्स, जे ID असू शकतं, क्लास असू शकतं किंवा स्टाईल असू शकतं. तर हे कसे यूज केले जातात ते आपण पाहूया. बरोबर. तर हे बघा, ID, क्लास, टायटल, स्टाईल हे 4 ॲट्रिब्यूट सगळ्यात जास्त यूज केले जातात. तर आता आपण एक्झाम्पल बघूया, की ID जो ॲट्रिब्यूट आहे तो कसा यूज केला जातो. तर बघा, इथं एक आपल्याला टॅग दिलेला आहे, तो म्हणजेच पी टॅग, ज्याचं ओपनिंग क्लोजिंग टॅग आहे आणि त्याच्या आतमध्ये कॉन्टेंट पण आहे. आता बघा, ओपनिंग टॅग जर आपण प्रॉपर इथं बघितलं तर हा पी टॅग आहे. याचा अँग्युलर ब्रॅकेट सोबत स्टार्टिंग झाली, पण जो अँग्युलर ब्रॅकेट जो एंडिंगचा असतो नाही का, तो दिलेला नाहीये. तर तो कुठे आहे? इथं आहे बघा. तुम्ही प्रॉपर जर बघशाल तर इथं येतो ॲट्रिब्यूट. तर हा जो स्टार्टिंग टॅग, हा जो पी सॉरी हा जो पीचा स्टार्टिंग टॅग आहे, या स्टार्टिंग टॅग मध्ये त्यांनी स्टार्टिंग टॅगच्या आतमध्ये आयडी घेतलेला आहे. तर आयडी काय आहे? ॲट्रिब्यूट. बरोबर. मग आयडी हा ॲट्रिब्यूट घेतलाय आणि त्याला आपण आयडीला आपण HTML असं नाव दिलेलं आहे. तर कुठलाही ॲट्रिब्यूट जर घेतला तर त्याची व्हॅल्यू द्यायची टायमाला आपल्याला डबल कोटेशन मध्येच द्यायचं असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपण इथं फक्त ह्या पद्धतीने आपण आयडी अप्लाय करतो तसं कुठल्याही एलिमेंटला, एवढं लक्षात घेऊया. तर इथं आपण पी पी ह्या एलिमेंटला आयडी दिलेली HTML, नंतर आपण पी या एलिमेंटला आयडी दिलेली आहे पायथन. तर या पद्धतीने आपण आयडी अप्लाय करत असतो. त्याच पद्धतीने क्लासेस पण असतात. तर क्लास काय यूज केले जातात? द क्लास ॲट्रिब्यूट इज यूज टू असोसिएट an HTML element with particular class, typically for styling or JavaScript manipulation. Unlike the ID attribute, the class attribute is not unique and multiple elements can share the same class. आता आयडी काय यूज केली जाते ते आपण वाचलंच नव्हतं, आपण फक्त क्लास वाचून घेतलं. तर मी तुम्हाला या दोघांमधला डिफरन्शिएट करून सांगेन. ठीक आहे. आधी आयडी वाचून घेऊया. द आयडी attribute is used to assign a unique identifier to an HTML element. Each element with an ID has its own unique identity, similar to how each individual has a unique identity. Multiple elements cannot have the same ID. आता एखाद पर्टिक्युलर एलिमेंट आहे, हा जसा पी टॅग आहे, तर याला आपल्याला जर स्टायलिंग प्रोव्हाइड करायची असेल CSS फाईलमध्ये, जावास्क्रिप्टमध्ये जायला काही स्क्रिप्ट प्रोव्हाइड करायचे असतील, तर आपण त्याला कसं ओळखणार की आपल्याला नेमकं कुठल्या एलिमेंटला द्यायचं आहे? कारण एका वेब पेजमध्ये मल्टिपल पॅराग्राफ्स म्हणजे मल्टिपल पी टॅग्स असू शकतात, मल्टिपल H1 टॅग्स असू शकतात. तर आपल्याला नेमकं कुठल्या H1 टॅगला स्टायलिंग प्रोव्हाइड करायची हे ओळखण्यासाठी आपण आयडी देत असतो. इट वर्क्स ॲज अन आयडेंटिफायर ओनली. ठीक आहे. तर हे नेमकं कसं स्टायलिंग प्रोव्हाइड करतो हे सर्व आपण पुढे शिकणार आहोत. फक्त एवढं लक्षात ठेवा, की ओळखायचं असेल आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर याला, तर आपण त्याला काहीतरी युनिक नाव देत असतो. बरोबर. तर ते युनिक नाव म्हणजेच आयडी असतं. आणि क्लास म्हणजे तेच असतं. मल्टिपल पी मल्टिपल पी टॅग्स आपण यूज केले, तर मल्टिपल पी टॅग्सला आपल्याला सेम स्टायलिंग प्रोव्हाइड करायची असेल त्या टायमाला आपण क्लासचा यूज करू.
म्हणजेच एक क्लास आपण मल्टिपल पी टॅग्सला देऊ शकतो, पण एक आयडी आपण मल्टिपल टॅग्सला नाही देऊ शकत. इथपर्यंत क्लिअर असेल तर आता पुढे जाऊया. तर आता सर्वात इंटरेस्टिंग टॅग आहे मित्रांनो हा टायटल टॅग. टायटल टॅग काय करतो वाचूया. द टायटल टॅग द टायटल ॲट्रिब्यूट सॉरी टॅग नाही ॲट्रिब्यूट देतो. द टायटल ॲट्रिब्यूट प्रोव्हाइड्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट अन एलिमेंट अँड इज ऑफन डिस्प्लेड ॲज अ टूल टिप when the mouse hovers on it. एक खूप महत्वाचा ॲट्रिब्यूट आहे टायटल ॲट्रिब्यूट. म्हणजे तुम्ही कुठलाही जर टॅग यूज केला असेल, फॉर एक्झाम्पल H1 टॅग इथे आपण यूज केलेला आहे. तर कुठलाही टॅग जर आपण यूज केला असेल, तर त्या टॅगमध्ये जर आपण टायटल म्हणून ॲट्रिब्यूट जर दिला, तर आता ह्या टायटल ॲट्रिब्यूटमध्ये आपण जी काही व्हॅल्यू पास करतो, ती केव्हा डिस्प्ले होते? जेव्हा आपण माऊस ओव्हर करत असतो पर्टिक्युलर एलिमेंटवर त्यावेळेस. चला प्रॅक्टिकल बघून घेऊया. आता इथं आधी समजून घेऊया की लिहिलेलं काय. H4 टॅग आहे बरोबर. जसं आपण H1 टॅग बघत आलो, तो म्हणजे हेडिंगचा टॅग असतो. त्या पद्धतीने 6 हेडिंग टॅग्स असतात H1, H2, H2. ते सर्व आपण पुढे बघणार आहोत. सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा की H4 हा एक हेडिंग टॅग आहे, ज्यामध्ये आपण टायटल हा ॲट्रिब्यूट यूज केला आणि त्याची व्हॅल्यू दिली आपण हॅलो मोटो. तर हॅलो मोटो केव्हा डिस्प्ले होईल? जेव्हा आपण त्या टॅगवर ओव्हर करू माऊसने त्यावेळेस. चला तर बघूया. इथे मी एक कोड स्निपेट जॉईन केलेला आहे. H4 टॅग आहे, त्याला जर मी इथे ओव्हर केलं टायटल ॲट्रिब्यूटला, तर तिथं काय दिसतंय आपल्याला? हॅलो मोटो हे दिसत असतं. टायटल ॲट्रिब्यूट काय आहे? कॉन्टेंट ऑफ H4 टॅग. ठीक आहे. तर आशा करतो कळलं असेल की एखाद पर्टिक्युलर एलिमेंटवर आपल्याला माऊस ओव्हर करताना काही दाखवायचं असेल, तर त्या टायमाला आपण टायटल ॲट्रिब्यूटचा यूज करतो. हेच होतं थोडक्यात.